नमस्कार. मी डॉक्टर आशिष छाजेड, कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट, सिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल धुळे येथे. मी एम-एस, एम-सी-एच, डी-एन-बी यूरोलॉजी झालेलो आहे आणि धुळे येथे लेझर आणि प्रोस्टेटच्या सगळ्या आधुनिक उपचाराबद्दल उपचार देत आहे. तर आज आपण प्रोस्टेट आणि त्याच्या आजारांबद्दल आज माहिती घेऊ. तर सगळ्यात पहिले प्रोस्टेट म्हणजे काय? तर हे प्रोस्टेट म्हणजे एक हॉर्मोनल ग्रंथी असते, जी की फक्त पुरुषांमध्ये असते. जर आपण बघितलं तर आपली किडनी अशा असतात इथे. त्यानंतर किडनी पासून अशी पाईप जाते खाली. पाईप पासून हे लघवीची थैली ज्याला मूत्राशय म्हणतो. तर लघवी मूत्राशयापर्यंत येते. मग मूत्राशयाच्या खाली आणि लिंगाच्या वरती हे एक अक्रोड सारखा ऑर्गन असतो, याला प्रोस्टेट म्हणतात. तर प्रोस्टेटचं मेन काम आपल्या शरीरात सेक्शुअल सिक्रिशन्स क्रिएट करणं असतं. तर 50 नंतर आपल्या शरीरात जे हॉर्मोनल चेंजेस होत असतात, त्याचा परिणाम स्वरूप प्रोस्टेटची ग्रंथी वाढते. आणि जेव्हा ती प्रोस्टेटची ग्रंथी वाढते, तेव्हा ती ग्रंथी आपल्या युरिनरी पाईपच्या आत वाढते. त्याच्यामुळे युरिनरी पाईपचं जे कॅलिबर असतं, जे डायमीटर असतं, त्याचं छोटं छोटं करत जातो. त्याच्यामुळे ही लघवी जी असते ती अटकायला सुरू होऊन जाते. तर प्रोस्टेटचे प्रमुख लक्षणं म्हणजे लघवी अटकणे, लघवी सारखं सारखं जावं लागणे, लघवी केल्यानंतर पण असं वाटणे की लघवी अजून पोटातच उरलेली आहे, धार अत्यंत कमी होऊन जाणे, लघवीला प्रेशर लावून लावून कुतून कुतून लघवी करणे आणि लास्ट रिसॉर्ट म्हणजे पूर्णपणे लघवी बंद होऊन जाणे, की ज्याच्यामुळे आपल्याला नळी काढून ती लघवी काढायला लागते. तर असे काही तुमचे सिम्पटम्स असतील तर हे सगळे तुमचे प्रोस्टेटच्या संबंधित असू शकतात. तर जेव्हा आपण प्रोस्टेटचा आजार घेऊन कुठल्या युरोलॉजिस्टला भेटतो, तेव्हा आपण प्रमुख 2 ते 3 महत्त्वाचे टेस्ट करतो. सगळ्यात महत्त्वाचं त्यातल्या त्यात सोनोग्राफी असते, की त्याच्यात आपल्याला प्रोस्टेट तुमचा किती मोठा आहे, त्याचं काय व्हॉल्यूम आहे आणि प्रोस्टेट च्यामुळे तुमची लघवी केल्यानंतर किती लघवी मागे राहून जाते, ज्याला पोस्ट व्हॉइड रेसिड्यू म्हणतो, तर ते आपल्याला कळतं. त्याच्यानंतर एक सीरम पी-एस-ए म्हणून एक प्रोस्टेट कॅन्सरचं एक मार्कर टेस्ट असते, की हे जे प्रोस्टेट वाढलेलं आहे ते वयामानानुसार वाढलं आहे का कॅन्सरने वाढलं आहे, ते या टेस्टमध्ये आपल्याला कळतं. आणि युरोफ्लोमेट्री म्हणून म्हणजे तुमची जी लघवीची स्पीड आहे, ते प्रामुख्याने हे 3 गोष्ट आपण मोजून त्याच्या बेसिसवरती आपण ट्रीटमेंट ॲडवाइस करतो. तर जे 3 टेस्ट सांगितल्या त्याप्रमाणे तुमची प्रोस्टेटची साईज किती आहे, तुमचा फ्लो कसा आहे आणि तुमचं पी-एस-ए किती, त्याच्यावरती आपण वेगवेगळे ट्रीटमेंट प्लॅन करतो. जनरली जर ग्रंथीची साईज छोटी असेल आणि तुम्हाला जर विशेष सिम्पटम्स नसतील, तुमची लघवीची धार साधारणतः चांगली किंवा समाधानकारक असेल, तर आपण आपल्याला औषधं देतो. तर ही औषधं जनरली 3 ते 6 महिन्यापर्यंत आपल्याला द्यावे लागतात. काही-काही लोकांना औषधं घेऊन पण जेवढं पाहिजे तेवढा रिस्पॉन्स नाही मिळत. मग अशा सिच्युएशन्समध्ये आपण सर्जिकल ऑपरेशन घेतो. तर याच्यात सर्जिकल जे ऑपरेशन्स आहेत ते आता सध्याच्या घडीला इतके ॲडव्हान्स झालेले आहे, की प्रामुख्याने आपण टी-आर-पी किंवा लेझर प्रोस्टेटेक्टोमी हे 2 ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. तर हे सगळे ऑप्शन्स असे आहे, की आपण लिंगाच्या मार्गातूनच वरती जाऊन दुर्बिणीद्वारे जे काही ग्रंथी वाढलेली आहे, त्याचे तुकडे-तुकडे करून त्याला रस्ता पूर्णपणे मोकळा करून आपण हे वाट नवीन तयार करतो. तर याला टी-यू-आर-पी हा ऑपरेशन म्हणतो. दुसरा ऑप्शन म्हणजे जर समजा तुमची ग्रंथी खूपच जास्त मोठी असेल, तर आपण लेझरच्या साहाय्याने लेझर प्रोस्टॅटिक्टोमी करूनही ही पूर्ण ग्रंथी पूर्ण आपण व्यवस्थित काढू शकतो. हे ऑपरेशनचे वैशिष्ट्य असं आहे, की सध्याच्या घडीला तुम्ही 1 दिवसा तुम्ही फक्त हॉस्पिटलमध्ये राहतात. 1 ते 2 तासाचं ऑपरेशन असतो. ऑपरेशन केल्यानंतर नेक्स्ट डे आपण कॅथेटर रिलीज करतो आणि नेक्स्ट डे किंवा त्याच्या नेक्स्ट डेला आपण डिस्चार्ज करतो आणि लघवीची नळी जी असते 3 ते 5 दिवसासाठी आपण ठेवतो. प्रोस्टेटचा कॅन्सर हा पण एक खूप महत्त्वाचा पुरुषांमध्ये होणारा जवळपास सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त होणारा कॅन्सर आहे. मोस्ट कॉमन कॅन्सर पुरुषांमध्ये होणारा जनरली प्रोस्टेट कॅन्सर असतो. प्रोस्टेट कॅन्सर जनरली जेव्हा आपलं पी-एस-ए वाढलेला येतो, त्यावेळेस आपण प्रोस्टेट कॅन्सर सस्पेक्ट करतो. एकदा प्रोस्टेट कॅन्सर सस्पेक्ट झालं, की आपल्याला प्रोस्टेट बायोप्सी करून बायोप्सीमध्ये काय स्टेजिंग येते कॅन्सरची त्याच्याप्रमाणे पुढचा उपचार घेतो. जनरली हा प्रोस्टेटचा कॅन्सर खूप सायलेंट असतो, स्लो ग्रोइंग असतो. पण जे अग्रेसिव्ह व्हेरियंट असतात ते सगळ्यात पहिले तुमच्या प्रोस्टेटपासून तुमच्या मणक्यांकडे जातात. त्याच्यामुळे मणक्यांची ढिसूळ करून फ्रॅक्चर होण्याचे हे खूप कॉमन असतं प्रोस्टेट कॅन्सरमध्ये. त्याच्यामुळे थोडं जरी असे तुम्हाला प्रोस्टेटचे सारखे लक्षणं सापडले, की त्वरित आपल्या यूरोलॉजिस्टला तुम्ही भेटायला पाहिजे. थँक यू.